मिरचीची भाजी बघा. कोणी कोणी बेसन पिठामध्ये तळीची आणि कोणी असं करतं. मी आज पहिल्यांदा करते. आता हे मिरच्या टाकायच्या मस्त कुटात भरून केली. इथं वरण भात लावलं, कुकर लावलं, पीठ भिजवलं आणि हे तुम्हाला दाखवायला ठेवलं. एवढ्या मिरच्यामध्ये एवढं बी निघालं. खरंच हे बी जर आपण एवढं खाल्लं तर पोटामध्ये किती होत असेल ना, एवढं बी आहे. म्हणून मी आता ही सुपली घेतली आणि सुपलीत भरायचं. एवढं जर बी पोटात गेलं तर खरंच चालत असेल बरं का. एवढ्या मिरच्यामधलं बी काढलं. शिमला आहे, शिमलाचीच मिरची ती वेगळी मिरची थोडी ह्याच्यात खूप टाकतात एकदम. आज काहीतरी वेगळं करून पाहू. थोडं दळून ठेवला. मस्त मसाले वगैरे लसूण सगळे टाकायचे राहिली. ही भाजी बेसन पिठामध्ये पण तळी बघा. त्या शिमला मिरच्या शिमला वेगळ्या ठेवल्या. त्या जाड ढबू आहे आणि लांबली. संध्याकाळचा स्वयंपाक झाला पाहत. आता 8 वाजले. रोज शेजारतील जात असतो पण आज काय थोडा पाऊस चालू असल्यामुळे काय गेलो नाही. जायचं म्हणून रोजच्या भरोशावर स्वयंपाक पण लवकर झाला. चला बरं आहे लवकर तर आवरलं. ही काकडी कापली. अजून काय आलेलं नाही. वरण केलं. हिरवी मिरची टाकली आणि लसूण मस्त फोडणी देऊन वरण झालं. आणि आता तुम्हाला दाखवलं मी ही मिरची केली. शिमला सारखीच मिरची आहे पण ही थोडीशी लांब वेगळी मिरची. ही अशी सुकी केली शेंगदाण्याच्या कुटात. सोयाबीन जास्त दाखवत नाही पण चला म्हटलं आज भात झाला मस्त. वरण भात, शिमलाची भाजी, काकडी कट करून ठेवली आता आणि पोळ्या पण झाली. संध्याकाळच्या वेळेचा स्वयंपाक झाला. आता किचन पण आवरून झालं सगळं. आता राहिले जेवण. स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आणि आता राहिले जेवण. आज थोडं काही काम असेल, थोडं थांबले. 8 वाजता रोज आरतीला आरतीला जातो पण आज काही गेलो नाही. पाऊस पण चालू थोडा हलका हलका. म्हटलं ओल्लं होण्यापेक्षा. आणि आता राहिलं जेवण. स्वयंपाकाचे भांडे पण घासून घेतले. आता राहीन जेवणाचे. आणि मी आजपासून ज्ञानेश्वरी पारायण चालू केली. कारण श्रावणमध्ये आपण जर म्हणतो ना श्रावण महिना, पण खरं तर माझ्यासाठी नेहमीच हा आपण जे काही चालू करतो पारायण वगैरे ते हे नेहमीच आहे आपलं. फक्त आपण म्हणतो श्रावण आला आणि मगच पारायण करायचं असं काही नाही. आपण नेहमीच चांगले दिवस समजले ना तर आपलं जे काम करतो त्याला पण असं वाटत नाही का आपल्याला आता सण उत्साहाचे आले. सण तर वेगळेच आहे पण नेहमीसाठीच आपली जी शेव पारायण वगैरे करत असते त्याच्यासाठी सगळ्यांनी नेहमीच आनंद मानायचा. आपल्याला तरी फक्त वाटतो श्रावण आल्यावरच पारायण चालू करू, पण आडमध्ये जर आपण तेच दिवस समजले तर खरंच आपण आतून आनंदी राहतो, उत्साही राहतो. म्हणून ज्याला जमते श्रावणमध्ये करतं. चला माझे नेहमीचेच पारायण असतात. आज पहिल्याच दिवशी, आज गुरुवार, काल अमावस्या झाली. आता व्हिडिओ तर टाकलेलाच आहे मी. आणि आता पहिल्यासारखं माहिती थोडी तब्येत नाही दिसत बरं, थोडी खराब झालेली आहे. वारीहून आले, थोडं घसा वगैरे खूप जाम होत त्याच्यामुळे खराब झाली थोडीशी. आणि आता पारायण चालू केलं. गुरुवार पहिलाच दिवस. चला आता आरतीला पण जायचं. गुरुवार आणि आज आलं केंद्रात. रात्री 8:30 वाजले. आज आरतीसाठी. रामकृष्ण हरी. आज शुक्रवार आणि शुक्रवारच्या सगळ्याला शुभेच्छा. सकाळी वाजलेले 7. मस्त आंघोळ झाली. यांची चालू देवपूजा. तुळशीला पाणी वगैरे घालून झालं. चहा पिले आणि म्हटलं चला आज पारायणाचा दुसरा दिवस आहे, ज्ञानेश्वरी पारायण. आणि आज तर का मी आंघोळ झाले, गाऊनच घातलेला आहे. रोज साडी घालायला सुरुवात केलेली आता. कारण एवढ्या साड्या असल्यावर ह्या वापरायच्या कुठं. खरंच महिलांनी साड्याच घालायला पाहिजे. साडी तर स्त्री छान दिसते.
आता कामावरोपर्यंत गाऊन राहू देते, नंतर साडी घालते वाचायला बसल्यावर. चहा वगैरे झाला आणि कालचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर व्हिडिओ नक्की बघा. आणि इथून मागचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्याला मनापासून धन्यवाद. नवीन जर कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. भरपूर जण व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब पण एकच वेळेस करायचे. कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करायचं. आणि खरंच नवनवीन व्हिडिओ बघत चाला. माझ्या आवाजामध्ये खूप पहिल्यासारखा आवाज येतच नाही, आवाजात खूप फरक झाला, कारण माझ्या घशाला थोडा त्रासच होतो. म्हणून चला आजचा व्हिडिओ तुम्हाला पुलतांब्याची वारीचं पण व्हिडिओ टाकणार आहे. जे आमच्यासोबत वारीला होते ना, आळंदी ते पंढरपूर भाऊन ते 9-10 जण, आता लेडीज कोणीच नव्हत्या, पण 9-10 जण गावाकडून कोपरगाववरून तर पुलतांब्यापर्यंत पायी गेले होते. तो पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे. पुढचा व्हिडिओ तोची बघत राहा. त्यांची पण वारी कशी झाली. चांगलं महाराजां पुलतांब्याला आहे, त्यांचं पण तुम्हाला दर्शन होईल. नक्की व्हिडिओ बघा. जे आम्ही वारीमध्ये गेलो होतो त्यांनीच आता ही वारी काढलेली. आता बघू त्याच्या पुढं पण काही नियोजन असलं तर चला नक्की व्हिडिओ पाहत राहा. आणि पाऊस कसा आहे, श्रावणमध्ये काय चालू केलं आहे हे पण नक्की सांगा. रामकृष्ण हरी. चिमण्या बघा कसे हे खातात. रोज सकाळी चिमण्यांना जर खायला टाकलं नाही चहा प्यायच्या तर इतक्या चिवचिव करतात. सवय झालेली असल्यावर बघा माणसासारखंच प्राणी, त्यांना पण जीव लावलं तर जवळ येतात. खरं प्राण्याला देत चला. तुम्ही बघितले चिमण्या कशी येऊन खाऊन गेले. आज करायची शेपू, आता पाण्यात टाकली मस्त धुवायला. तवली, आता तवलीत भाजी करायची. चहा वगैरे तर झाला. चहा आता सगळ्याची तलपच. तवलीत बघा मस्त भाजी टाकली. आता याला शेंगदाणे दळून टाकायची, हिरवी मिरचीची. मस्त वास येतो तवलीतल्या भाजीचा. चला पारायणाचा आज दुसरा दिवस. ज्ञानेश्वरी पारायण सगळं कामावरून घेतलं आणि मस्त पारायणाला सुरुवात केली. अध्याय दुसरा आहे आज. काल पहिलाच झाला, पहिल्या दिवशी जास्त अध्याय झाले नाही माझ्याकडून.